यांचं पुन्हा एकदा स्वागत। गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाचा परिणाम आता मिरची पिकावर दिसू लागला। अतिवृष्टीमुळे शेतातील मिरचीचं पीक पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान झालं। त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली। निफाड तालुक्यातील गोळेगाव परिसरात शेतामध्ये मिरची पिकावर कूच आणि कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला। त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त औषध फवारणी करावी लागते। त्यामुळे उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली। हा खर्च वसूल होईल का नाही अशी भीती शेतकऱ्याला सतावतीये। सततचा पाऊस पडत असल्यामुळे मिरची जास्त पाण्यामुळे खराब होऊ राहिली। मुळी 70 ते 80 दिवसाचा प्लॉट झालेला आहे आणि खुडा पहिला तोडणीला आलेला होता। पण या प्लॉट करता 50 ते 55 हजार रुपये खर्च केलेला आहे। पण आता या नुकसानीमुळे सततच्या पावसामुळे खर्च बी वसूल होतो की नाही ही शाश्वत राहिलेली नाही। तर या मिरचीच्या प्लॉटची शासनाने काहीतरी दखल घेऊन आणि पंचनामा करून मिरचीचे काहीतरी मदत मिळावी अशी विनंती। हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी 34,000 हेक्टरवर कापूस या पिकाची लागवड केली होती। मात्र मागील काही दिवसापासून हिंगोली